आपल्या छात्रावर झेलले। अरे इथल्या प्रत्येक मावळा या स्वराज्यासाठी झटला, त्या प्रत्येक मावळ्यासाठी, त्या प्रत्येक त्या छत्रपतींसाठी वेळ प्रसंगी छाताडावर गुन्हे केसेस काय, वेळ प्रसंगी छाताडावर तलवारी सुद्धा झेलू, पण शिवजयंती करायची म्हणजे करायची। आणि नगर मधलं पहिलं कॉलेज आहे, नगर नाही महाराष्ट्रातलं पहिलं कॉलेज आहे, त्याच्यात एवढी मोठी शिवजयंती साजरी होती। आणि मी आभार त्यांचं मानेल। काही काही जण म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज तीनदा जन्माला आले का, म्हणजे आता 19 फेब्रुवारीला एकदा तारखेप्रमाणे आणि निवास कॉलेजनं काही 17 तारीखच काढली। त्यांच्या माहितीसाठी सांगतो, माझा बर्थडे येतो आता 9 ऑगस्टला। मी जर पोराला म्हणलं 4 महिन्याने माझा वाढदिवस साजरा करा, करतान का? नाही करणार। अरे माझं तेवढं कर्तृत्व नाही आणि माझी तेवढी लायकी नाही की कुणी माझे 2-2 वाढदिवस साजरे करावे। अरे पण हे अखंड हिंदुस्थानचा बाप आहे। अरे त्यांची जयंती 1-2 दिवस नाही, अरे वर्षातले 365 दिवस जरी केले तरी कमी पडणार आहे। 365 दिवस माझ्या बापाची जयंती केली तरी कमी पडणार आहे। आभार मी त्यांचे मानतो। माननीय संग्राम भैया जगताप यांनी आम्हाला ठिकाणी परवानगी दिली, सांगितलं काय करायचं ते करा। मित्रांनो आता एकदा जोरदार टाळ्या आहे ना। खरं तर इथं एक मिनिट, खरं तर इथं कोणत्या वैयक्तिक माणसाचं नाव घेणं मला पटत नाही, कारण सगळेच पोरं इथं राबली आहेत, पण त्यांचं नाव घेतल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही। आज ते एवढा मोठा सोहळा आपण पार पडतोय। खरं तर ज्या माणसानं स्वतःचा काम धंदा सोडून अरे या युवकांमध्ये रमला, अरे जो माणूस अरे स्वतःचा 1-2 लाख रुपये लॉस केला बिझनेस मध्ये, तरी सुद्धा 15 दिवस अरे आमच्या सोबत राहिला, वर्गणी असो नाहीतर काय असो, तो माणूस आमच्या आधी इथं यायचा। अरे या ग्राउंड वरती कचरा होता, तो कचरा साफ करण्यापासून तो भगवा झेंडा लावल्यापर्यंत जो माणूस आमच्या सोबत राहिला, तो आमच्या हक्काचा माणूस, आमचा बुलंद आवाज माननीय गजूभाऊ भांडवलकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। कारण